तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये कसं आहे माहितीये का, सध्या एप्रिल महिना तुमचा ठीकठाक जाईल. आता तुम्हाला लग्नाचे योग सुद्धा सुरू आहेत. तूळ रास असेल किंवा तूळ लग्न असेल तुमचं, तुम्हाला लग्नाचे योग सुरू आहेत. त्याच्यामुळे लग्नाचे जर तुम्ही प्रयत्न करताय, मुलगी बघताय, मुलगा बघताय, स्थळ बघताय, तर जास्तीत जास्त प्रयत्न करा. तूळ राशीसाठी किंवा तूळ लग्नासाठी 2025 मध्ये लग्नाचे योग आहेत. जास्तीत जास्त जणांचे लग्न जमू शकतात, विवाह जमू शकतात. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न चालू करा. आता तूळ लग्नासाठी किंवा तूळ राशीसाठी, तूळ रास असेल तुमची चंद्ररास किंवा लग्न रास असेल तूळ, तर तुम्हाला एप्रिल महिना ठीकठाक जाईल. तुम्हाला मे महिन्यात अडचणी येणार नाही. तुमच्या करिअर किंवा तुमच्या नोकरी व्यवसायात अडचणी येऊ शकतात तुम्हाला मे महिन्यामध्ये. विशेषतः जर तुम्ही समुद्राशी संबंधित काही तुमचं काम असेल, तुम्ही नेव्हीमध्ये काहीतरी कामाला असाल, नर्सिंग होममध्ये तुम्ही कामाला असाल, तुम्ही मेडिकल क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात असाल, तर अशा लोकांना पण थोड्याशा अडचणी येण्याची शक्यता आहे जर तूळ रास आणि तूळ लग्न असेल तर. पण काय टेन्शन घेऊ नका. ह्या महिन्यात जरी तुमची नोकरी, एप्रिल मे मध्ये जरी तुमची नोकरी गेली समजा, त्या व्यवसायात जरी तुमचा व्यवसाय चालला नाही, तर पुढे जून जुलैमध्ये हे 2 महिने चांगले आहेत तुम्हाला. त्याच्यात जर योग असतील तर तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी सुद्धा येणार आहेत. त्याच्यामुळे आता जरी नोकरी गेली, व्यवसायात जरी अडचणी आल्या, तरी काही टेन्शन घेऊ नका. काहींना कसं आहे, काहींना आता एप्रिल एंडिंग पासून थोड्याशा अडचणी सुरुवात होतील, काहींना मे मध्ये नोकरीमध्ये अडचणी येतील. काहींना नोकरीमध्ये अडचणी म्हणजे नोकरी जाणं, नोकरीवरनं काढून टाकणं, तडकाफडकी बदली होणं, असे काहीसे अनुभव येतील. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे 100% द्या नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी. जरी अडचणी आल्या तरी काही टेन्शन घेऊ नका. पुढे काळ चांगला आहे. देवावर विश्वास ठेवा, तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.